धडा पहिला. सकाळचा अभ्यास. राम गणेश गडकरी. प्रस्तावना पहिली. काव्य, विनोद व नाटक यांचा त्रिवेणी संगम साधणारे लेखक राम गणेश गडकरी यांनी सकाळचा अभ्यास ही विनोदी एकांकिका लिहिली आहे. एकांकिकेत त्यांनी लहान मुलांचे विश्व हुबेहूब साकारले आहे. प्रस्तावना दुसरी. राम गणेश गडकरींनी लिहिलेला सकाळचा अभ्यास हा एक विनोदी नाटक उतारा आहे. मन, लक्ष नसताना केलेल्या अभ्यासामुळे अभ्यास तर होतच नाही, पण वेळ वाया जातो याचे मजेशीर वर्णन केले आहे. प्रस्तावना तिसरी. राम गणेश गडकरींची सकाळचा अभ्यास ही विनोदी नाटिका आहे. सकाळची वेळ अभ्यासास उत्तम असते, अभ्यास लक्षात राहतो, परंतु नाटिकेत अभ्यासास बसलेली मुले अभ्यास न करता भांडणे, मारामारीत वेळ घालवतात व अभ्यासाचा खेळ खंडोबा कसा करतात याचे मजेशीर वर्णन केले आहे. प्रस्तावना चौथी. घोकमपट्टी मुलांना परीक्षेत उत्तम यश मिळवून देणारा मार्ग वाटतो, परंतु लक्ष न देता केवळ घोकमपट्टीमुळे अभ्यासात कसा गोंधळ होतो हे राम गणेश गडकरींनी सकाळचा अभ्यास या आपल्या एकांकिकेत स्पष्ट केले आहे. प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला. दामू व दिनू इंग्रजी व भूगोल या विषयांचा कसा अभ्यास करीत होते? उत्तर. सकाळच्या वेळी दामू व दिनू हे दोघे भाऊ अभ्यासाला बसले होते. दामू इंग्रजीतील शब्द पाठ करत होता, तर दिनू भूगोलमधील खानदेशातील तालुके पाठ करत होता. दोघेही मोठमोठ्याने घोकत आपला अभ्यास करीत होते. दिनू खानदेशातील तालुके धुळे, अमळनेर, एरंडोल, पाचोरे असे मोठ्याने म्हणत होता. दामू सुद्धा FLBLE म्हणजेच फेबल असे जोरात घोकत होता. मध्येच दामूने दिनूला दम दिला की हळू घोक, नाहीतर श्रीमुखात भडकावून देईन. दिनूने लगेचच त्याच्या आईकडे तक्रार केली. मधूनच एकमेकांना ते सूचना करत होते, मात्र एकमेकांशी स्पर्धा करत जोरात घोकल्यामुळे दोघांनाही त्रासच होत होता. पण त्याची पर्वा न करता दोघेही आपापला अभ्यास करीत होते. अशा प्रकारे दामू व दिनू इंग्रजी व भूगोल या विषयांचा अभ्यास चढाओढीत करत होते. प्रश्न दुसरा. दामू कोणास हळू घोकण्यास सांगत होता व का? उत्तर. दिनू व दामू सकाळच्या वेळी अभ्यास करीत होते. दोघेही जोरजोरात पाठांतर करीत होते. दिनू मोठ्या आवाजात घोकत असतो. दामूने दिनूला हळू घोकण्यास सांगितले, कारण तो डिक्शनरीमधून फेबलची स्पेलिंग पाठ करत होता. दिनूच्या मोठ्या आवाजात घोकण्यामुळे त्याचा शब्द चुकला होता. फेबल म्हणजे कल्पित गोष्ट ऐवजी दिनूच्या पाठ करीत असलेल्या खानदेशाच्या तालुक्यातील अमळनेर मधील नेर असे झाले होते. म्हणून दामू दिनूस हळू घोकण्यास सांगत होता. प्रश्न तिसरा. पेन्सिल तुटल्यावर दामूने कोणता विचार केला? उत्तर. दिनू व दामू सकाळच्या वेळी अभ्यास करीत होते. दोघेही जोरजोरात पाठांतर करीत होते. त्यातून दोघांनाही त्रास होत होता, मात्र कोणीही आपला आवाज कमी करायला तयार नव्हते. दिनूच्या मोठमोठ्या ओरडण्याला कंटाळून दामूने त्याला आवाज हळू करायला सांगितले, नाहीतर श्रीमुखात मारीन अशी धमकी दिली. त्यावर दिनूने त्याची आईजवळ तक्रार केली. तेव्हा दामूनेही आपली सफाई दिली. दामूच्या धमकावणीला न घाबरता दिनूने मोठ्याने घोकमपट्टी चालूच ठेवली. वैतागलेला दामू त्याला मारायला गेला, पण दिनू घाबरून घरात पळाला. मात्र या गडबडीत दामूचा पाय पडून त्याची पेन्सिल तुटली. त्याला या गोष्टीचे वाईट वाटले, पण त्या 2 तुकड्यांकडे पाहून बरं झालं, एक तुकडा हरवला तर दुसरा आहेच, शिवाय आज पाटीवर शुद्ध लेखन काढायचे नाही अशी आपल्याच मनाची समजूत घालून घेतली व तो पुन्हा पाठांतराला बसला. अशा प्रकारे पेन्सिल तुटल्यावरही दामूने सकारात्मक विचार करून आपल्या मनाची समजूत काढली.
प्रश्न चौथा. दिनू व दामू परस्परांच्या कोणत्या तक्रारी आईजवळ करीत आहेत? उत्तर. सकाळच्या वेळी दामू व दिनू एकत्र अभ्यास करीत होते. दामू इंग्रजी शब्द व त्यांचे अर्थ पाठ करीत होता. त्याचवेळी दिनू भूगोलाचा अभ्यास करीत होता. दिनू खानदेशातील तालुक्यांची नावे घोकत होता. त्यामुळे दामूला त्रास व्हायला लागला. तेव्हा दामूने त्याच्या श्रीमुखात भडकावून देण्याची धमकी दिली. तेव्हा दिनूने आईजवळ अशी तक्रार केली की दादा त्याला उगाचच मारत आहे. तसेच दामूचे रीडर मिळत नव्हते. त्याबद्दल दामूने दिनूला विचारले, पण दिनूने नकार देताच दामू त्याच्यावर धावून गेला. त्यावेळी दिनूची पाटी फुटली. तेव्हा दादाने पाटी फोडली अशी तक्रार दिनूने केली. रीडर शोधताना पिशवीच्या खेचाखेचीत पिशवीचा बंद तुटला. तेव्हा दादाने पिशवीचा बंद तोडला अशी तक्रार दिनूने आईजवळ केली. ज्याप्रमाणे दिनूने तक्रारी केल्या त्याचप्रमाणे आईजवळ स्वतःच्या बचावासाठी दामूनेही तक्रारी केल्या की मी मारत नाही, दिनूच मोठमोठ्याने ओरडत आहे आणि अभ्यास करू देत नाही. शिवाय रीडरही दिनूने लपविले आहे. अशा प्रकारे दामू व दिनू परस्परांच्या वरील तक्रारी आईजवळ करीत होते. प्रश्न 5. दिनूची पाटी कशामुळे फुटते? उत्तर. आईने चहा प्यायला बोलवल्यामुळे दिनू व दामू पुस्तकांचा पसारा तेथेच टाकून आत जातात. दामू व दिनू परत आल्यावर दामूला ते रीडर सापडत नाही. दिनूनेच मुद्दाम ते लपवले आहे असे वाटल्यामुळे त्याच्या पिशवीची झडती घ्यावी असे वाटून पिशवीची ओढाताण तो करतो. पुन्हा खेचाखेची सुरू होते. दामू दिनूच्या अंगावर धावून जातो. या ओढाताणीतच दामूचा पाय वाटेत पडलेल्या पाटीवर पडून पाटी फुटते. प्रश्न 6. पिशवीचा बंद तुटण्याचे कारण काय होते? उत्तर. आईने चहा प्यायला बोलवल्यामुळे दिनू व दामू पुस्तकांचा पसारा तेथेच टाकून आत जातात. दामू व दिनू परत आल्यावर दामूला ते रीडर सापडत नाही. तो ते दिनूने लपवून ठेवल्याचे सांगतो. दिनू ते मान्य करीत नाही. म्हणून दामू त्याच्या पिशवीची झडती घ्यायला त्याच्या अंगावर धावून जातो व दोघांमध्ये पिशवीची ओढाताण सुरू होते व या ओढाताणीतच पिशवीचा बंद तुटतो.